नवीन स्टार्टअप संदर्भात राज्य शासनाची वीज बिल सबसिडी योजना काय होती यावर आपण नजर टाकूया। 1 एप्रिल 2016 ला योजना सुरू झाली। राज्याची स्टार्टअप योजना नव्या उद्योगांना प्रति युनिट 75 पैसे सूट देण्याचा निश्चित झालं। राज्य सरकारकडून महावितरणला 75 पैसे सूट मिळणार होती। 30 मार्च 2020 ला योजनेत आणखी सुधारणा करण्यात आली। सरासरी 10,000 केव्ही वापर करणाऱ्यांना फायदा होईल अशी ही स्कीम होती। इन्क्रिमेंटल कंपन्शन 75 पैसे प्रति युनिटने वाढवण्यात आलं आणि ही सूट महावितरणकडे दिली जात होती। मागच्या 3 वर्षात बोगस स्टार्टअप दाखवून किंवा नवीन स्टार्टअपला जुने स्टार्टअप जोडून अनेक उद्योगांनी या वीज सवलतीचा लाभ घेतला। तसंच राज्य सरकार आणि महावितरणला 500 कोटींचा चुना लावला। जालन्यामध्ये स्टील कारखान्यावर इन्कम टॅक्सने केलेल्या कारवाईत मोठं घबाड सापडलं। एका स्टील कंपनी मालकाच्या घरावर टाकलेल्या छाप्यात आयटी अधिकाऱ्यांच्या हाती तब्बल 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता लागली आहे। यामध्ये विमलराज सिंघवी, प्रदीप बोरा यांच्या मालमत्तेवर छापे टाकण्यात आले। तसंच गजकेसरी स्टील, SRJ स्टील, कालिका स्टील यांच्यावर धाड टाकण्यात आलेली आहे। या कारवाईत 58 कोटींची रोख रक्कम, 35 किलो सोनं आणि हिऱ्यांसह 16 कोटींचा ऐवज सापडलाय। सापडलेली रोकड 35 कापडी पिशव्यांमध्ये ठेवण्यात आलेली होती। ही कॅश मोजण्याकरता आयटी अधिकाऱ्यांना तब्बल 13 तास लागले। मागील 1 ऑगस्ट पासून हे धाडसत्र सुरू आहे। तब्बल 8 दिवस कारवाई चालली। इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पथकांमार्फत एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी केली। इन्कम टॅक्सने नवीन MIDC मधील 3 रोलिंग मिल आणि त्यांच्याशी निगडित आर्थिक व्यवहारांची सुद्धा तपासणी केली। यामध्ये औरंगाबाद येथील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचा सुद्धा समावेश आहे।